आम्हाला बेसिकली न्यूज थ्रू कळालं की असं असं झालं आहे करून दुपारी. मग त्याच्यानंतर इव्हनिंगला जेव्हा नेम फ्लॅश झाला तेव्हा वी गॉट कन्फर्म की ही इज नो मोर, बिकॉज कोणाचेही फोन लागत नव्हते. अँड देन आफ्टर सम टाईम इव्हनिंगला, थोडं लेट इव्हनिंगला पोलीस लोक आले. मग त्यांनी असं कळवलं की असं असं झालेलं आहे. ठीक आहे, पण तोपर्यंत आम्ही आमचे फ्लाईट तिकीट्स बुक केलेले 4 जणांचे. आता 4 जण चाललेत उद्या. आणि ते बॉडी वगैरे जे काय आहे तिथे मग प्रोसेस होपफुली तिकडची गव्हर्नमेंट हेल्प करेल त्यांना सगळं करायला. पण आता कॅच हे आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे की रिटर्नचं तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हार्डली 2च फ्लाईट्स आहेत आणि ते पण 40,000 पर पर्सन आहे. तर आम्ही 4 जण चालले, प्लस त्या आईला घेऊन यायचं आहे. तर आय डोंट नो गव्हर्नमेंट काय सपोर्ट, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जर काही सपोर्ट मिळाला किंवा आय डोंट नो त्यांच्याकडनं काय हे मिळालं आहे का आम्हाला काढायचं तिकीट, तर ते क्लॅरिटी अजून मिळाली नाही आम्हाला. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे. त्यामुळे या संदर्भात आता अधिकचे अपडेट समोर येत आहेत. महाराष्ट्रातील 3 पर्यटक गंभीर जखमी आहेत, उपचार सुरू आहेत. कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत. हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे. पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही. अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो. देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे. गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत. जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. जगदाळे कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 3 जण ते माझे सख्खे दीर आहेत. संतोष जगदाळे माझे सख्खे दीर आहेत. त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे. म्हणजे तुमच्या घराची अजून नाही. कारण काय झालंय, सगळे जण एकदम आले, सगळे मीडियावाले आणि पोलीस येते. मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. मला न्यूजवर कळालं. बरं, पुरुष मंडळ गणबोटे आणि जगदाळे या दोघांना अतिरेक्यांनी गोळ्या झालेल्या आहेत. पण बाकी महिला सुरक्षित आहेत. दोन्ही ज्या महिला आहेत त्यांची प्रगती पण सुरक्षित आहे. महिलांना त्यांनी काही केलेलं नाहीये. पण तिथं अजून हेच तपशील कळत नाही की त्या दोघांची प्रकृतीमध्ये कशी सुधारणा होतीये किंवा कशा प्रकारचे उपचार सुरू आहेत. नाही, मात्र सांगितलं त्यांनी मोठ्यांनाही एवढंच सांगितलं की त्या दोघांनाही गोळ्या घातलेल्या आहेत, गोळ्या लागलेल्या आहेत दोघांना. मुख्यमंत्री फडणवीसांचा पुण्यातील जगदाळे कुटुंबियांना फोन गेलेला आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदाळे कुटुंबियांना फोन करून या संदर्भात सांत्वन सुद्धा केलेलं आहे. पुण्यातील जगदाळे कुटुंबियावर सध्या शोककळा पसरलेल्या दुःखद घटना घडल्या. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकंदरीत 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मात्र जगदाळे कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संवाद सुद्धा साधलेला आहे. हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांची भेट सुद्धा आगामी काळात घेतली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्याचा या ठिकाणी सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला.